लक्ष्मीच्या पावलांनीच्या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला काय पाहायला मिळणार आहे ते आपण इकडेच बघूया। वळूया आपल्या आजच्या भागाकडे। इकडे जो चांदेकर आहे म्हणजेच अद्वैत हा कलावरती चिडतो। तो तिला म्हणतो की तुला अक्कल तरी आहे का की तू कुठल्या माणसाचं नाव हे माझ्यासमोर घेतेयस म्हणून। ज्या माणसाने मला आणि माझ्या आईला सोडून गेलेत त्यांचंच तू नाव माझ्यासमोर घेतेयस, असं तू माझ्याशी बोलू नकोस असं म्हणून अद्वैत हा खोलीतून बाहेर निघून जातो। इतक्यातच बाहेर छानपैकी असं पाडव्याची तयारी केलेली असते रजनीने। तर इकडे सोहम हा पाहत असतो की कसा आता कला वहिनी जी आहे ती अद्वैतला ओवाळणार असते। तेव्हा इकडे कला जी असते ती अद्वैतला मस्तपैकी ओवाळते कलाच्या बाजूने। तर अद्वैतला समजवायचे खूप जास्त प्रयत्न चालू असतात, पण अद्वैत हा कलावरती प्रचंड चिडलेला असतो। त्याला असं वाटतं की कलाने चुकीची गोष्ट काढली आणि त्यासोबतच आमच्या दोघांमध्ये वाद झाला। त्यासोबतच इकडे जी नैना आहे ती तर रागाने कला आणि त्यासोबतच अद्वैतला पाहत असते। तिला पण समजतं की कला आणि अद्वैतमध्ये नक्कीच काहीतरी गडबड झाली आहे म्हणून। त्यांच्या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी झालं आहे, त्याशिवाय अद्वैत हा कलासोबत कधीच असं बोलत नाही। आणि त्यासोबतच इकडे जे रोहिणी आहे तिच्या मनात पण चालतं की ह्या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी वाद झाला आहे, नाहीतर अशी गोष्ट ही दोघं कधीच करणार नाही असं म्हणून अद्वैत जो आहे तो कलाला छान असं गिफ्ट देतो। इतक्यातच इकडे नैनाला आठवतं की आबा तुम्ही खरंच राहुलला बोलवलं आहेत ना, आणि मला खोटं तर नाही बोललात ना तुम्ही, असं म्हणून ते त्याला बोलत असतो। इकडे जी नैना आहे राहुलची वाट पाहत असते। तितक्यातच राहुल हा मागून येतो। सरोज जी आहे ती राहुलला पाहून रागात येते, तिला खूपच जास्त राग येतो। राहुल हा नैनाच्या मागे आलेला असतो। तो तिला म्हणतो की हा बघ मी आलो म्हणून, आणि त्यासोबतच तो खरं तर अद्वैतला बघून पाहत असतो। इतक्यात आबा म्हणतात की आलास ना आता तर ताबडतोब पूजेला बस आणि नैनाकडून स्वतःला ओवाळून घे। इतक्यातच राहुल हा नैनाला जवळ घेतो आणि त्यासोबतच म्हणतो की हे बघ आलो मी म्हणून, आणि त्यासोबतच यायचंच होतं मला, माझंच घर आहे असं म्हणून तो त्याला म्हणतो। इकडे राहुल हा ओवाळण्यासाठी पाठावरती बसतो। नैना ही त्याला छानपैकी ओवाळते। परत कलाच्या मनामध्ये एक गोष्ट मात्र सतत फिरत असते की राहुल आणि नैना हे दोघे पण मुद्दामूनच ह्या सगळ्या गोष्टी करत आहेत। इकडे नैना ताई ही मुद्दामूनच सगळ्यांसाठी हे करते हे मात्र कलाला सगळ्यांना समजतं। इकडे नैना ही रोहिणीला पाहत पाहत मुद्दामूनच राहुलला ओवाळत असते। आणि त्यासोबतच इकडे कला आणि त्यासोबतच अद्वैत हे दोघे पण त्यांच्या खोलीमध्ये येतात। आणि त्यासोबतच इकडे जी रोहिणी आहे तिला खूपच मज्जा येत असते, कारण राहुल हा पुन्हा घरी आलेला असतो। इकडे जी कला आहे त्या आणि त्यासोबतच अद्वैत आहे ते दोघे पण राहुलवर चिडलेले असतात। त्यांना राहुल हा परत घरी आलेला कधीच आवडलेला नसतो। इथे जे अद्वैत आहे ते तर मात्र कलाला आणि कला ही अद्वैतला दोघं एकमेकांना बोलत म्हणत असतात की खूपच चुकीचं करतात ते दोघंही। त्यांना या गोष्टीची जाणीव ही समजायला पाहिजे। जर त्यांना या गोष्टीची जाणीव नाही समजली तर ते दोघे पण हद्दपार करतील। त्यासोबतच इकडे जो अद्वैत आहे तो मात्र त्याला म्हणतो की खरं तर त्या राहुलचं आपल्यालाच काहीतरी करायला हवं, नाहीतर तो हाताच्या बाहेर निघून जाईल असं म्हणून अद्वैत कला एकमेकांशी त्यांचे सजेशन्स घेत असतात। लगेचच कलाला आठवतं की आमच्या दोघांमध्ये जरी भांडणं असली तरीसुद्धा आमच्या दोघांचं पण एकमत हे नक्कीच होतं आहे। तिला ही गोष्ट लिंक होऊन जाते। त्यासोबतच इकडे अद्वैतला ही गोष्ट लिंक होत नाही म्हणून कला ही गोष्ट त्याला सांगत असते। इथे त्यासोबतच अद्वैतला ती म्हणते की हे बघ आपल्या दोघांचंही एकमत झालं आहे, म्हणजे आपण दोघं एकमेकांशी आपले वाद बाजूला ठेवून बोलू शकतो ना। तेव्हा इकडे जो अद्वैत आहे तो म्हणतो की एकमत झालं असलं तरीसुद्धा आपलं भांडण मिटलंय हे मात्र तू विसरू नकोस असं म्हणून अद्वैत हा झोपून जातो। त्यासोबतच इकडे कला ही अद्वैतला म्हणते की चांदेकर आपलं एकमत झालं आहे आणि आपण थोड्या वेळासाठी आपला वाद हा बाजूला ठेवून काही गोष्टींवरती विचार करायला पाहिजे आणि त्यासोबतच आपले सगळे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करायला पाहिजे। तेव्हा इकडे जो अद्वैत आहे तो त्या साईडला मान करून झोपून जातो। कलाला वाटतं
की अद्वैतला काहीच पडलेली नाही आहे, अद्वैतच्या मनामध्ये अजूनसुद्धा राग आहे. तेव्हा इकडे कला ही आता प्रचंड टेन्शनमध्ये असते. तिला असं वाटतं की खरं तर अद्वैत हा माझ्या बाजूने कधी येईल हे माहिती नाही, पण मला काहीही करून ह्या घराला संकटापासून तरी नक्कीच वाचवायचं आहे, असं म्हणून तिचा हा जो एक ध्येय असतो ते रेडी असतं. कलाच्या मनामध्ये विचित्र विचार चालू असतात, जे की तिला खूप घाबरवायला होतात. इकडे त्यासोबतच अद्वैत हा सुद्धा विचार करतो की कला जे बोलली ते खरं तर बरोबरच बोलली. कदाचित आम्हाला आमचे वाद जे आहेत ते बाजूला ठेवून या घराच्या जे काही संकट आहेत त्यांना लांब करायला हवं, एकत्र येऊन. खरं तर खरेंचं सगळे बोलणं हे मला पटतं आहे, पण मला वळत का नाही आहे ह्या गोष्टीवरती आता अद्वैतला टेन्शन येतं. इकडे राहुल हा खरं तर आलेला असतो आणि नैना आणि त्यासोबतच राहुल दोघांना पण खूपच आनंद होतो की राहुल हा पुन्हा एकदा घरी आला आहे. त्यासोबतच इकडे जो राहुल आहे तो बोलतो की मला खूपच आता भारी वाटतं आहे घरी येऊन. इकडे नैना म्हणते, पण राहुल तुला घरी आणण्यासाठी मी किती त्रास सहन केला आहे ह्याचा तुला अंदाज तरी आहे का? तेव्हा राहुल हा म्हणतो की अरे बापरे सॉरी, असं म्हणून तो तिला म्हणवतो. त्यासोबतच इकडे राहुल हा म्हणतो की आता काहीही केलं तरीसुद्धा मला ह्या चांदेकरांवरती ओझं व्हायचं नाही आहे, आता मी ह्यांनाच बरोबर ह्यांची अक्कल दाखवतो. त्यासोबतच इकडे जी नैना आहे तिला म्हणतो की माझी बायको, माझं घर, माझी रूम. त्यासोबतच तो ठरवतो की आता काही झालं तरी चांदेकरांना आता त्यांची जी लायकी आहे ती मात्र दाखवायचीच आहे, असं म्हणून तो ठरवतो. इकडे दुसरीकडे पहाट होते आणि अद्वैत आणि त्यासोबतच जी कला आहे त्या दोघांना एकमेकांशी बोलायचं असतं. इकडे कला जी आहे तिला अद्वैतशी बोलायचं असतं आणि अद्वैत जो आहे त्याला कलाशी बोलायचं असतं. त्यासोबतच इकडे जो अद्वैत आहे त्याला असं वाटतं की मी खरंच कलाशी बोलू का म्हणून. त्यासोबतच इकडे जी कला आहे ती म्हणते की मी तुझ्यासाठी कॉफी आणली होती आणि तीच कॉफी मला तुला द्यायची होती, म्हणूनच मी ही कॉफी रूममध्ये घेऊन आले होते. इथे जो अद्वैत आहे त्याला तर टेन्शन असतं, त्यासोबतच तो टेन्शनमध्ये घाबरलेला असतो, तरीसुद्धा तो तिला म्हणतो की खरं तर मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. त्यासोबतच तो म्हणतो की काल तू जे काही म्हणालीस की आपण आपलं जे भांडण आहे ते थोडा वेळ बाजूला ठेवून आपण आपल्याच गोष्टीचा हा विचार करायला हवा. तेवढ्यातच इतक्यातच त्याला फोन येतो. तो फोन म्हणजे दुसरं कोणाचाही नसून वकिलाचा असतो. त्यांचेच वकील म्हणजेच लगेचच अद्वैत जो आहे तो लगेचच वकिलांचे कॉल उचलतो आणि त्यासोबतच वकील जे आहेत ते अद्वैतला विचारतात की तुमची बायको कुठे आहे म्हणून. त्यासोबतच अद्वैत म्हणतो की हो माझी बायको आहे इकडेच. तेव्हा ते वकील म्हणतात की लगेचच तुम्ही तुमचा फोन जो आहे तो स्पीकरवर टाका, कारण की मला त्यांच्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे. इतक्यातच तो फोन स्पीकरवर जातो आणि वकील हे दोघांना पण ऑफिसमध्ये भेटायला बोलवतात. आणि त्यासोबतच वकिलांना माहिती असतं की आता अद्वैत आणि कला हे दोघे पण ऑफिसमध्ये येणार आहेत. त्याचबरोबर इकडे जी कला असते त्या माहिती असतं की वकिलांनी बोलवलं आहे म्हणजे नक्कीच आमच्या दोघांबद्दल काहीतरी सिरियस असावं. इकडे सरोज मॅडम हे ऑफिसच्या कामाबद्दल बोलत फोनवरती ते डायनिंग टेबलवरती येतात. डायनिंग टेबलवर बोलत ते खरं तर तिचा जो फोन आहे ते तिकडेच विसरतात. इतक्यात तिकडे राहुल येतो आणि राहुल हा असा वागतो जणू की ते त्याचंच घर आहे. इतक्यातच तो पाहतो की समोर सरोज मॅडमचा फोन वाजतोय आणि तो फोन ऑफिसचा असतो आणि लगेच जेव्हा तो फोन उचलतो तेव्हा समोरचा जो एम्प्लॉय आहे तो तर त्याला म्हणतो की मॅडम 1 महिन्याचे फाईल्स हे रिकवर नाही झालेत आणि त्याचे काम बाकी आहे. तेव्हा राहुल हा असा वागतो जणी की तोच त्या ऑफिसचा मालक असावा. तो खरं तर त्याच्यावर चिडतो, त्याला म्हणतो की 1 महिन्याचं काम का नाही झालं. सगळेजण मात्र त्याच्याकडे शॉक होऊन पाहत असतात की नेमका हा असा का बोलतोय आणि ह्याला अशी बोलायची काय गरज आहे. तेव्हा आबा पण येतात. आबा त्याच्यावर चिडतात. आबा त्यांना म्हणतात की पहिल्यांदा तो फोन इकडे दे माझ्याकडे, मला बोलू दे, असं म्हणून आबा जे आहेत ते फोन खरं तर कट करून देतात आणि बाजूला ठेवून देतात आणि त्याच्यावर ओरडतात. त्याला म्हणतात की तुझी हिंमत तरी कशी झाली की तू सरोजचा फोनला हात लावलास तू, आणि त्यासोबतच हात लावलास तर लावलास पण तू फोन उचललासुद्धाच.
खरं तर तिचे किती कामाचे कॉल्स येतात या गोष्टीचं तुला अंदाज नाही आहे का, असं बोलून आबा जे आहे ते राहुलला ओरडत असतात. इतक्यातच तिकडे सगळेजण हे जमा होतात आणि त्यासोबतच सरोज मॅडम पण येतात. तर लगेचच सरोज ही राहुलला ओरडते, त्याला म्हणते की राहुल तू माझ्या फोनला हात तरी का लावला होतास म्हणून. तेव्हा राहुल जो आहे तो लगेचच म्हणतो की खरं तर आबा आपल्याच ऑफिसमधून फोन होता आणि त्यासोबतच तो बोलत होता की 1 महिन्याचं काम पेंडिंग आहे, म्हणूनच मी त्याला थोडं सांगत होतो की 1 महिन्यापासून काम हे पेंडिंग का आहे. तेव्हा इकडे जे राहुल आहे त्याला आबा ओरडतात, त्याला म्हणतात की हे बघ तुला घरात यायची परवानगी दिली आहे, म्हणजे असं समजू नकोस की आता सगळ्या गोष्टी ह्या तुझ्या हातात असतील. तुला फक्त या घरात यायची परवानगी दिली आहे, बाकी कुठल्याच गोष्टींवरती तुझा अधिकार नाही आहे, एवढं मात्र तू लक्षात ठेव. असं म्हणून आबांना थोडासा धक्का बसतो. सगळेजण मात्र त्याची काळजी करत असतात. राहुल हा चिडून पाहत असतो. तेव्हा जो अद्वैत आहे तो राहुलवर चिडतो, त्याला म्हणतो की हे बघ राहुल तुझा कुठल्याच गोष्टींवरती हक्क नाही आहे, ना ऑफिसमध्ये ना या घरामध्ये. तू फक्त गपचूप तुझ्या खोलीमध्ये बसून राहायचं आहेस, दुसरं काहीच करायचं नाही आहेस. आणि त्यासोबतच इकडे जो राहुल आहे तो म्हणतो की सॉरी मी चुकून उचलला फोन, आता मी ह्यापुढे कधीच कोणाचाच फोन उचलणार नाही, पण आपल्याच ऑफिसचा फोन होता असं म्हणून तो म्हणत असतो. इथे जी सरोज मॅडम आहे ती मात्र त्याला म्हणत असते की आपलं ऑफिस म्हणू नकोस, खरं तर ते आमचं ऑफिस आहे, ते चांदेकरांचं ऑफिस आहे आणि त्याच्यामध्ये तुझा कुठलाच भाग नाही आहे. आता तू हे पाप केलेस त्याची आता तुला शिक्षा भोगावीच लागेल. असं म्हणून त्याला आता सरोजला शिक्षा द्यायची असते आणि राहुल जो असतो तो आता शिक्षेसाठी रेडी असतो. तेव्हा सरोजी त्याला म्हणायला सांगते की चांदेकरांसोबत आणि त्यासोबतच त्यांच्या बिझनेससोबत माझा कुठलाच संबंध नाही आहे असं म्हणून आणि सगळ्यांसमोर असं म्हण त्याला सांगते. तेव्हा जो राहुल आहे तो शॉक होतो की हे काय सांगितलं मला बोलायला आणि मला हे नाही बोलायचं आहे मनातून. पण इकडे आबा जे असतात ते पण राहुलला म्हणतात की राहुल सरोजने जे सांगितलं आहे ते कर आणि ते तुला आता करावंच लागेल. तेव्हा सरोज जे आहे ते राहुलकडे पाहत असते आणि राहुल हा सगळ्यांदेखत म्हणतो की चांदेकरांच्या बिझनेससोबत माझा कुठला एक संबंध नाही आहे असं म्हणून तो सगळ्यांसमोर बोलतो. त्यासोबतच जी सरोज असते ती त्याच्यावर चिडते. ती त्याला म्हणते की आता पुन्हा अशी चूक करू नकोस, नाहीतर ह्याच्यापेक्षा डबल तुला काहीतरी वेगळी शिक्षा देता येईल, हे पण लक्षात ठेव. असं म्हणून ती तिला रागवत असते. आणि त्यासोबतच इकडे जो अद्वैत असतो त्याला राहुलचा खूप राग आलेला असतो. त्याला आधीपासूनच माहिती असतं की राहुल हा किती बेशिस्त आहे आणि त्यासोबतच त्याला बोलायचे पण साधे मॅनर्स नाही आहेत. इथे रजनी जी आहे तिला आधीपासून माहिती असतं की राहुल हा कसा वागतो आणि कसा नाही ते. आबांना पण माहिती असतं की राहुल हे किती चुकीचे आहेत. इतक्यातच मागून रोहिणी येते आणि रोहिणी पाहते की अद्वैत त्यासोबतच घरचे बाकी सगळे राहुलला ओरडतात, राहुलला कडून बोलून घेत आहेत की खरं तर चांदेकरांच्या बिझनेसमध्ये राहुलचा कुठलाच अधिकार नाही आहे. तेव्हा रोहिणी शॉक होते. त्यासोबतच रोहिणीला आता सगळ्यांसमोर हे दाखवायचं नसतं की रोहिणी ही स्वतः राहुलच्या बाजूने आहे. पण इकडे जी रजनी आहे ती पाहते की रोहिणी ही राहुलच्या कानाखाली मारते आणि त्यासोबतच त्याला म्हणते सुद्धा की तुला या घरामध्ये येण्यासाठी जर जागा दिली आहे तर गप्पपणे तू तुझ्या खोलीमध्ये पडून राहा, इकडे तिकडे नुसते फक्त उत्साह दाखवू नकोस आणि कुणाच्याही ह्याच्यामध्ये चौकशी करू नकोस. तुला माहिती आहे की तू किती मोठे ह्याच्या आधी अपराध केले आहेस, तरीसुद्धा तुला या घरामध्ये लुडबुड करायचीच आहे का, असं म्हणून ती त्याला सांगते. तेव्हा राहुल जो असतो तो स्वतःच्या खोलीमध्ये निघून जातो आणि त्यासोबतच आबा जे असतात त्यांची तब्येतही खराब होते. रोहिणीला खूपच राग येत असतो घरातल्यांचा, पण त्याच्यावर ती काहीच करू शकत नसते कारण तिला माहिती असतं की हे सगळेजण किती चुकीचे आहेत. इकडे जे आबा असतात त्यांना सरोज म्हणते की आबा मला खरं तर ऑफिसमध्ये जावं लागेल कारण खूप महत्त्वाचे कामं आहेत, बिल्स आहेत ते क्लिअर करायचे आहेत आणि त्यासोबतच काही महत्त्वाच्या सह्या पण द्यायच्या आहेत, म्हणूनच मलाच काही करून ऑफिसला जावं लागेल. जर नाही गेले तर कदाचित काही गोष्टींवरती इफेक्ट होईल. म्हणूनच आबांना ती म्हणते की हो जा बाळा तू ऑफिसला, मी खरंच ठीक आहे आणि मी स्वतःची काळजी ही घेऊ शकतो. असं म्हणून ते लोक ऑफिसला निघून जातात. इथे जे चांदेकर आहे तो तर मात्र म्हणतो की खरं तर मला आणि खरेला आम्हा दोघांना पण बाहेर जायचं आहे, जरा खरंच खूप महत्त्वाचं काम आहे म्हणूनच जायचं आहे, नाहीतर आम्ही दोघे पण बाहेर गेलो नसतो. असं म्हणून तो
तिला सांगतो. त्यासोबतच ती म्हणते की खरंच जा दोघेजणं, अजिबातच माझी काळजी करू नका, मी ठीक आहे, मी काळजी घेईल. अद्वैत हा रजनीला सांगतो, काकी प्लीज तू घे आबांची काळजी, असं म्हणून तो काकीला त्यांची काळजी देतो. त्यासोबतच इकडे काकी जी आहे ती मान डोलावते आणि म्हणते की हो तू खरंच तुझ्या मनाने जा, खरंच मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि मी इथे घेईल आबांची काळजी. त्यासोबतच इकडे जे राहुल आहे त्याच्या कानाखाली पडल्यामुळे त्याला खूप त्रास होत असतो. इतक्यातच इकडे जी रोहिणी आहे ती त्याच्या खोलीमध्ये येते आणि त्यासोबतच पाहत असते आणि त्यासोबतच ऐकते. तेव्हा रोहिणी म्हणते की मी आपल्या वकिलांकडून घराचे नवीन कागदपत्र हे बनवून घेतले आहेत आणि आज काहीही करून तुला सरोज मॅडमसमोर ते कागदपत्र काही करून ठेवायचे आहेत, म्हणजे सरोज मॅडम ह्या फोन करतील किंवा त्या कागदपत्रांवरती सही करतील आणि त्यांना काहीच गोष्टी कळणार नाही आणि हे जे घर आहे ते पूर्ण आपल्या मालकीचं होईल, एवढं मात्र तू लक्षात ठेव. आणि काही झाल्यास तरी तुला ते जे कागदपत्र आहे ते तुला ठेवायचेच आहेत, ते पण सरोज मॅडमसमोर. त्यासोबतच इकडे जी राहुल आहे तो खरं तर रोहिणीला शब्द देतो की आई तू काहीच काळजी करू नकोस, मी काही केल्यास ते जे कागदपत्र आहे ते मात्र सरोजच्या पुढ्यात ठेवतो आणि तिला काही करून त्याच्यावर सही करावी लागेल असं पण काहीतरी करतो, असं म्हणून तो तुझ्या आईला आश्वासन देतो आणि त्यासोबतच ठरवतो. आणि त्यासोबत त्याची आई म्हणते की प्लीज ह्यावेळी नेमका कुठला घोळ घालू नकोस, नाहीतर खूपच जास्त प्रॉब्लेम होतील आपल्याला, असं म्हणून इथे दुसरीकडे तर जे वकील असतात, विमल वकील, ते बोलतात आणि त्यासोबतच इकडे अद्वैत आणि कला जी आहे ती त्यांना भेटायला येते. त्यासोबतच इकडे ते दोघांचं स्वागत करतात आणि त्यासोबतच कशी झाली दिवाळी असं कलाला विचारतात. कला म्हणते की हो खूप छान झाली आहे माझी दिवाळी, असं म्हणून ते तिला सांगत असतात. त्यासोबतच इकडे जे वकील आहेत म्हणजेच विमल वकील हे त्या दोघांना पण म्हणतात, हे बघा आता मी तुमच्या जरा पण टाईम वेस्ट करत नाही, मी जरा मुद्द्यावर हात घालतो. आता तुमचे जे डिवोर्स फाईल करून 6 महिने झालेले आहेत, म्हणजे आता मला तुम्हाला दोघांनाही विचारायचं आहे की त्या तुम्हा दोघांचं नेमकं काय ठरलं आहे आणि तुम्ही आता कुठल्या ह्याच्यावरती आहात स्टेजवरती ते तुम्ही मला सांगा, असं म्हणून ते त्यांना सांगतात. पण इथे अद्वैत आणि त्यासोबतच कलाकडे तर काहीच उत्तर नसतं. ते दोघे पण एकदमच असे ब्लँक झालेले असतात. त्यांना असं वाटतं की दोघांकडे उत्तर नसतं, म्हणून विमल वकील जे आहेत ते आता त्यांनाच म्हणतात की तुम्ही खरंच मला सांगा. तेव्हा कला म्हणते की तुम्ही आम्हाला सांगा की आमच्यावरून तुम्हाला काय वाटतं. तेव्हा लगेचच विमल वकील म्हणतो की हे बघा माझं तर मला माहिती नाही, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे, आता तुमची वारी आहे, आता तुम्हाला सांगायचं आहे. तेव्हा कला ही मात्र विचारात पडते, तिला काहीच सुचत नाही. तेव्हा त्यांना विमल वकील हे 2 दिवसाचा टाईम देतात. 2 दिवसामध्ये मला तुमचं काही करून उत्तर पाहिजे, नाहीतर मी तुमची फाईल एकतर बंद करील, नाहीतर डिवोर्स देऊन तुम्हा दोघांना मोकळं करून टाकेल, असं म्हणून त्या दोघांनाही घाबरवतात आणि त्यासोबतच त्या दोघांनाही आता तिकडून जायला लावतात. आणि त्याचबरोबर आजचा भाग हा इथेच संपतो. थँक्यू सो मच.